ती जर बिघडू शकते, बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकते, तर प्रश्न आहे माझा तुम्हाला, पवित्र अन्न खाल्ल्यानंतर दुर्जनाची बुद्धी सज्जन बुद्धी का होऊ शकत नाही? 500 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. असा स्वयंपाक किती भ्रष्ट बुद्धी झालेला असू द्या, किती व्यसनी असू द्या, किती दुर्जन व्यक्ती असू द्या, त्याने जर हा प्रसाद खाल्ला तर हळूहळू त्याच्या बुद्धीत परिवर्तन होईल. दररोज प्रयोग करत राहिला तर, आणि एक दिवस त्याच्या बुद्धीवर परिवर्तन होऊन त्याच्या जीवनामध्ये कोणतंही व्यसन असेल ते व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही गड्या. आणि आमचा बिघडलेला संसार पुन्हा ताळ्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, तुम्ही कटाळा सोडा आणि रामकृष्ण हरी मुखामध्ये धारण करा. विठ्ठल पायाची शोभा संत जाती हरी कीर्तना, त्यांच्या घरी येता येता घेऊन याव्या वाहना. एका बाईला म्हणलं काय माडकरी नवरा भेटला, ती म्हणे ताई त्याच्या माळावर गंधावर जाऊ नका, हे रोज कीर्तनाला जाते, चप्पलचा बूटचा जोड घरी घेऊन येते. जेव्हापासून आमचे मालक कीर्तनाला जायला लागले तेव्हापासून घरात कोणाला चपला विकत घ्यायची गरजच पडत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत साऱ्याचे नम्र अगदी तोंड पाठ करून ठेवलेत. पायाची शोभा सांगितली, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सितीने, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. जिन हरी कथा सोनी नाही काना, मोकळा श्रवण रंद्रागी भावन समाना, नामाविन मुख सर्पाचे ती वेळ, जीवाणोही काळ सर्पागे. नरदेहाची सार्थकता सांगितली, एक तर परोपकार करण्यात, नाही तर भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच, पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही. शिष्य असाल गुरुची सेवा, सेवक असाल मालकाची सेवा, पुत्र असाल माय बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी गुरु भक्ती
या सर्व वारकरी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. नियोजन अतिशय छोटस आहे, पण शॉर्ट बट स्वीट. नजर लागेल की काय. आणि छोटा असावं पण व्यवस्थित. आपली बसण्याची शिस्त, अगदी काय तो मंडप, काय ती साऊंड सिस्टीम, काय तुमची बसण्याची शिस्त, आणि काय सगळे गायक वादक मंडळी एक एका होनी बळी रे. सगळं कधी अगदी कसं ओके मध्ये असल्यासारखंच वाटते. असं वाटतं ओंजळ ओंजळ साखर घेऊन यांच्या मुखात घालावी. काय कोकिळा खाल्ली की काय महाराज लोकांनी. बाकीचे म्हणतील आम्ही काय कोंबड्या आणल्या का. गायक अनेक असतील, गायक अनेक असतील, पण आशे नाहीत. वाजवाना टाळी. वादकही अनेक असतील, बाकीचे म्हणतील आम्ही काय डबडी वाजवतो का. मग वादकही अनेक असतील, पण आशे वादक नाहीत. सिस्टीम अनेक असतील, पण सत्संग साऊंड सिस्टीम सारखी सिस्टीम. वाजवा टाळी. कीर्तनकारही अनेक असतील. मी पुढचं काहीच बोलले नाही. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. सेवक असाल तर मालकाची सेवा जीवनामध्ये प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून आपल्या घर चालत दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. सुदामजी मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात साधन भक्ती, पण मर्यादा पुरुषोत्तम शबरीच्या आश्रमात येतात ही मात्र सिद्ध भक्ती. सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जातो आषाढीला साधन भक्ती, पण पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतो ही मात्र सिद्ध भक्ती. ऐसा करो के घर आवे राम. मातंग ऋषींच्या मुखातली वाक्य. भिलनी परम तपस्विनी. मीडवाड बरोबर. शबरी जाको नाम गुरु मतंग के कर गई तो हे मिलेंगे राम. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे माईबाप. कशाला म्हणतात स्वामी काज. आज सारे बेईमान आहेत लोक. आज इकडचा पुढारी तिकडे जातो, तिकडचा पुढारी इकडे येतो. इकडचे गायक तिकडे जातात, तिकडचे गायक इकडे येतात. म्हणजे तुम्ही यांच्याकडे टार्गेट करून पाहू नका. मी विरोधी देशामध्ये बोलते. इकडचा खेळाडू तिकडे जातो, तिकडचा खेळाडू इकडे येतो. इकडचा हिरो तिकडे जातो, तिकडचा हिरो इकडे येतो. त्रयस्थ देशात विरोधी देशात एकमेकाच्या हातात हात देतात, गळ्यात गळे घालतात. पण जो कधीच बेईमान होत नाही, कधी शत्रूच्या हातात हात देत नाही. विचार करा माईबाप. आमच्या भारताच्या सीमेवरती फक्त 5च जवान बेईमान होऊ द्या. ते 5 जर जवान बेईमान झाले, काय कीर्तन करावं आम्ही. काय टाप आहे आमची कीर्तन करायची. सगळ्यात मोठं जर समर्पण कोणाचं असेल, आज रस्त्यावर पोलीस उभा आहे आणि सीमेवरती जवान उभा आहे, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. काही लाच घेतात तो भाग वेगळा असेल, पण एकासोबत गावासोबत किडे पण रगडू नका. गावासोबत किडेही रगडले जातात. आज जवान उभा आहे भारताच्या सीमेवरती. काय वय असतं माऊली त्याचं. 25, 27, 30 वर्षाचा जवान असतो. ज्यावेळी मिलिटरीत भरती केल्या जातं त्यावेळी त्याची 1 इंच छाती आणि उंची जर कमी असेल तर त्याला रिजेक्ट केलं जातं, परत पाठवले जातं. पण परत येताना जर त्याचा अर्धच धर घरी परत येत असेल तर जन्मदात्या माईबापाने ते कसं स्वीकारावं, का स्वीकारावं. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो त्यावेळी तो घरातल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या जन्मदात्या आईचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही, की तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. सीमेवर कोणाचा तरी बाप शहीद होतोय म्हणून कन्यादानाला तुमचा माझा बाप जिवंत आहे. सीमेवर कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू शहीद होतंय म्हणून आज तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू आहे. सीमेवर कुणाच्या तरी पोटचा गोळा शहीद होतोय म्हणून आज तुमच्या माझे लेकरं जिवंत आहे.
सगळ्यात मोठं समर्पण असेल तर त्या जवानाचे माईबाप. काय इच्छा असते त्या जवानाची. रक्ताच्या थारोळ्यामध्ये भर दिवाळीच्या सणाला आम्ही घरी असतो, पण भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. रक्ताची होळी खेळणारा, प्राणाची आहुती देणारा जवान समोर ठेवा. शास्त्रांच्या भाषेत ती आत्मसमर्पण नावाची भक्ती, आणि जगद्गुरु तुकोबारायच्या भाषेत ती स्वामिकाज नावाची भक्ती. त्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची भक्तीची. स्वामिकाज गुरु जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. ये मैं जवानों अपने, ये है उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी याद कुर्बानी. ये मेरे वतन के लोग, राहों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी याद कुर्बानी. स्वामिकाज पहिली भक्ती. दुसरी सांगितली गुरु भक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करेल, पण सद्गुरु रुसला तर देवाचा बापही काही करू शकत नाही. सद्गुरु वाचवणी संसार तारक, नसेची निष्ठंक आणकोनी, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेख कोण करी. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुवर की रहमत से बंदे हो, गुरुवर की रहमत से बंदे, जगबंधन शुभ छोटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरुवर की रहमत से बंदे हो. हल्लीचे शिष्य तर एवढे डेंजर निघालेत. आमच्या गुरूंना ना कवडीची अक्कल नाही. हे जीत पुलाखाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. दलिंदर कुणीकडचे, जो गुरुचा आदर करतो तो जगात आदरणीय होतो, जो गुरुला वंदन करतो तो जगात वंदनीय होतो. विठ्ठल. तिसरी भक्ती सांगितली जीवनामध्ये. पितृवचन. पुत्र असाल तर जीवनामध्ये माते पित्यांची सेवा प्रामाणिकपणे करा. एक वाक्य बोलू माई बाप. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ कसर है. जगात सगळं मिळेल माई बाप, पण आई वडील पुन्हा मिळणे नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती. सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, मात्याड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे असेल. तुम्ही देखणे असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असताल, लोक तुमच्या हातावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक तुमच्या कीर्तनाचे कथेचे फॅन असतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव पात्र ते म्हणजे आईचं अंतःकरण. आईच्या प्रेमामध्ये ना परत फेडच नसते. लहान होतो रे राजांनो, आपण आईची खूस ओली ठेवत होतो. कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी मात्र माय निजायची. लहान होतो आपण आईची खूस ओली ठेवत होतो. आता मोठे झालात ना,
असं एकही वाक्य बोलू नका जेणेकरून आईचे डोळे पाणावले जातील. ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. तुका म्हणी माय बाप अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप. तुका म्हणी माय बाप अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप. म्हणी माया अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप, अवघी देवाचे स्वरूप. तुका म्हणी म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे. फार चौफळा टांगान काजू बदाम खाऊ घाला, ते धड तुमच्याच्यानी शक्य होणार नाही, माझ्याच्यानी शक्य होणार नाही. फक्त एक विनंती असेल, लहान होतो आपण तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, त्यांना म्हातारपण आले. म्हातारपण हे एक प्रकारचं बालपण आहे. त्यांच्या म्हातारपणामध्ये आता त्यांना आदर देणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य. आणि जेवढे कॉलेजला जाणारी महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित आहे, विनंती असेल माझ्या भगिनी आणि बांधवांना, आयुष्यात तुमचे काय निर्णय घ्यायचे स्वतःचे तर घ्या. स्वतःच्या पायावर उभे राहा. सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, वाटेल तो निर्णय घ्या. वाटेल तसे कपडे घाला, जीनची पॅन्ट घाला. याच्या पुढे जाऊन काय सांगू, चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घाला. पण विनंती असेल माईबाप, उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपल्या बापाला शर्मेने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही मुलांनी मुलींनी करायचं नाही. लग्नाचा निर्णय घेत असताना तरी पोरींनो बापाला डावलू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहीर उरत नाही. आवडला एखादा सांगून पहा. बापाने नकार दिला, त्याच्या नकारामागे काहीतरी कारण दडलेले. तुम्ही 2च तास पाहतात तो पोरगा कॉलेजमध्ये काय करतो, पण दिवसातले 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आमचा बाप करतो. 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या बहिणीनं. घरात 4थी पोरगी झाली, अख्खं घर उचलं होतं. जिला झाली तिनं 2 तास पोरगी पाहिली नाही, तिला स्तनपानही केलं नाही, आई होती आमची ती. पण 4थी पोरगी झाली तरी एकटा बाप आमच्या जन्मावर हसत होता. हे काय पाप हे त्या बापाचं? असं काय त्या बापाकडून चुकलं? पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या. तुमच्या परिसरात नाही मला माहिती, पण आपल्याकडे एक घटना घडली ना 7, 8, 10 त्याच घटना घडतात. एखादी पळून गेली 4-5 जणी पळूनच जातात. एखाद्याने फाशी घेतली 4-5 जण फाशीच घेतात. एखादं औषध पिलं 4-5 जण औषधच घेतात. एकाने उडी मारली 4-5 जण त्याच्या मागं उडीच मारतात. भ्रांत कल्पना आहे त्या, चुकीच्या आहेत. 35 तुकडे जे करत असेल ते प्रेम नाही, ही वासना आहे. आज वासनेने आम्ही एवढे बरबटलं गेलो. प्रेम अति उच्च सरोवरातलं कमळ आहे. आज आम्ही ते चिखलामध्ये आणून टाकलं आणि वासनेलाच प्रेमाची नावं देत बसलो. चुकीच्या गोष्टी त्या. मी प्रेमाच्या विरोधात नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाही, पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या. प्रेम करा, पण आपल्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा. मला अपेक्षित होती टाळी तुमच्याकडून, पण आमच्याच माणसांना द्यावी लागली. लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबाप, पण जीवन उद्ध्वस्त करू नका. पोरीचं आयुष्यच किती माहेरी. खेड्यामध्ये 18-19 वर्षात लग्न केलं जातं तिचं. फारच आज समाज सुधारलाय. BA, MCA, MBA, BBA करत असले, आता BSc. फार तर तिला 22, 23, 25च्या आत तिचं लग्न केलं जातं. माहेरचं आपलं आयुष्यच 25 वर्षे. कॉलेजची ही 4-5 वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि या 4-5 वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारख्या जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे. यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही. शिका गड्या, खूप मोठं व्हा. आपल्या बापाची मान उंच करा समाजात. पायावर उभ्या राहा. एकाचड एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण मला वाटतं पाहुण्याची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागती ना, नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्या खाली सापडायची.
चुकीच्या गोष्टी. पोरगी बापाचा स्वाभिमान असते. गावात तोच बापावर मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये खाली मान घालून चालू शकते. विनंती असेल जीवनामध्ये फक्त एक पथ्य सांभाळा. जन्मदात्या बापाच्या आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. हीच तिसरी भक्ती. पितृवचन. त्या भारतामध्ये आम्ही राहतो. आता तुम्ही हे सांगत बसू नका राम 14 वर्ष वनवासाला, नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही. काळ बदललाय माईबाप. आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. आणि चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवापती. पत्नी असाल तर पतीची सेवा. चौथी भक्ती नंतर सांगते. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊया. ही पंगत असते का कीर्तनाच्या आधी? मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला. पण मला वाटलं कसं म्हणावं. इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा. तरी सर्वांनी हात वरती घ्या. जी बाई हात वरती घेणार नाही, बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही. तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्या ना. हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या. थोडा मोकळा आवाज द्या. सर्वांनी हात वरती घ्या. वडा खालचे वडावरचे, अंधारातले कुंधारातले, जे रोज येते ते, येणारे लिहू देत नाही ते, जे आजच आले ते. मी एक भजन म्हणते माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. बोला घरीचे नाम, बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. म्हणा बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल बाबा पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. खालचे म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा आवाज कमी. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. तारी वाजवा माई बाप म्हणा गाड्या. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. दणक्यात पुढे उभा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळी करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंग 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 पांडुरंग. जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. ज्ञानोबाच्या विठ्ठला, तुकोबाच्या विठ्ठला. म्हणा वा. जनाईच्या विठ्ठला, मुक्ताईच्या विठ्ठला. वा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणा ना. पांडुरंग 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 पांडुरंग.